नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. टी व्हीवर सारखं येत होतं की रिलायन्सनी पाटली पेडचा जर इन्स्टॉलमेंट भरला नाही तर बोनस शेअर्स मिळणार नाहीत. म्हणून मी काल उल्लेख केला. त्या उल्लेखामुळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही घोळ झाला. प्रत्येकजण मला विचारू लागलं की माझ्याकडे रिलायन्सचे एवढे शेअर आहेत, आता मी कोणता फॉर्म भरू, तो कुठे फॉर्म भरायचा आहे. पण त्याच्या संबंधी सांगायचं झालं तर मे 2020 मध्ये रिलायन्सने राईट्स इश्यू आणला होता. 15 शेअरला एक राईट अशा प्रमाणात राईट्स दिले आणि या राईट्सची किंमत होती 1257 रुपये. पण कधी कधी एवढे पैसे भरायला लोकांकडे नसतात. त्यामुळे सहानुभूतीपूर्ण विचाराने हे जे राईट्स आणले ते या राईट्सचे पैसे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये रिलायन्सने घेतले. म्हणजेच याला म्हणायचं पार्टली पेड. म्हणजे त्या शेअरचा, त्या राईट्सचा 3 विभागामध्ये त्या रकमेची विभागणी केली गेली आणि प्रत्येक वेळेला एका विभागा एवढे पैसे मागितले गेले. पहिल्यांदा जेव्हा राईट्सचा फॉर्म भरला तेव्हा 25% सबस्क्रिप्शन अमाऊंट द्यायची होती. ती अमाऊंट होती 314 रुपये 25 पैसे. नंतर 21 मे रोजी पहिला कॉल किंवा पहिला हप्ता द्यायचा होता. तोही 314 रुपये 25 पैशाचा होता. आणि नोव्हेंबर 21ला 628 रुपये 50 पैसे एवढी अमाऊंट द्यायची होती. म्हणजे पहिले 2 हप्ते 25% होते आणि तिसरा हप्ता 50% रकमेचा होता. नंतर हे राईट्स जे होते ते डिलिस्ट झाले आणि त्या राईट्सचं रूपांतर शेअरमध्ये झालं. पण या संबंधात 12 नोव्हेंबर 2021, 1 ऑगस्ट 2022 आणि 6 सप्टेंबर 2024 अशा रिलायन्सने नोटीससुद्धा पाठवली होती. ज्या लोकांनी ही रक्कम भरली नाही त्यांना त्या रकमेवरचं 8% व्याज आणि जेवढ्या मुदतीनंतर ती भरली तेवढ्या मुदतीचं 8% व्याज द्यायचं होतं त्या हप्त्याच्या अमाऊंट बरोबर. पण कधी कधी असं होतं की आपल्या वडिलांजवळ, आईजवळ, सासऱ्यांजवळ कोणाजवळ हे शेअर आहेत हे समजत नाही, माहीत नसतं. किंवा नंतर वारसा हक्काने ते शेअर आपल्याकडे येतात. घरातल्या काही गोंधळामुळे एखादा इन्स्टॉलमेंट भरायचा राहून जातो. तर असं काही आलं असेल आणि तुम्हाला एखादी नोटीस जर अशी आढळली तर ते पैसे भरून तुम्ही रिलायन्सच्या बोनससाठी हक्कदार होऊ शकता. खूप वेळेला असा इन्सिडेंट होतो की अहो त्या बॅगेमध्ये ना अशी शेअर सर्टिफिकेट होती किंवा हे शेअर होते आम्हाला कळलंसुद्धा नाही. म्हणून मी काल सांगायचं ठरवलं की या सगळ्यांना ही गोष्ट सांगूया. आणि त्याची चौकशी केफिन यांच्याकडे करायची आहे किंवा RWAP हे पोर्टल आहे.
डॅश छोटीशी पुढे WAP कॅपिटल लेटर्समध्ये. तर या पोर्टलवर जाऊन तुम्ही पाहायचं आहे आणि चौकशी करायची आहे. जर असं काही झालं असेल तर तो इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरता येईल. अजूनही मुदत आहे, 20 तारखेपर्यंत तो इन्स्टॉलमेंट भरायचा आहे. आज 18 तारीख आहे, तर उद्या तुम्ही तो इन्स्टॉलमेंट भरू शकता. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 20 तारखेच्या दिवशीसुद्धा इन्स्टॉलमेंट भरू शकाल. तुम्ही ब्रोकरकडे सुद्धा चौकशी करू शकता किंवा या साईटवर तुम्ही जाऊ शकता किंवा रिलायन्सच्या या बाबतीतल्या रजिस्ट्रार केफिल जे आहेत त्यांनाही तुम्ही विचारू शकता. आज मार्केट व्होलटाईलच होतं, पण बऱ्याच अंशी ठीक होतं. पुष्कळ वेळ आज मार्केट 200 पॉईंट तेजीतही होतं. रेस्टॉरंट ब्रँड्समध्ये मोठा ट्रेड झाला. VST इंडस्ट्रीजमध्ये राधाकृष्ण दमानींनी 1 लाख शेअर्स विकले. वक्रांकीनी स्टार हेल्थबरोबर पार्टनरशिप केली. रतन इंडिया यांनी ई-बाईक लॉन्च केली. IDFC फर्स्टमध्ये मोठा ट्रेड झाला. 1.26 कोटी शेअर्सचा आणि 72.53 पासून 72.68 या किमतीच्या दरम्यान हा ट्रेड झाला. अरविंदो फार्माच्या आंध्र प्रदेश युनिटला EIR मिळाला आणि युजिया स्टराइल्सच्या इंजेक्टेबल युनिटला EIR मिळाला. इंटेलेक्ट डिझाईन एरिनानी इंटेलेक्ट AIनी वेल्थ फोर्स AI हे लॉन्च केलं. रिलायन्स इन्फ्रानी त्यांचं कर्ज 3,831 कोटीवरनं 475 कोटी इतकं कमी केलं. म्हणजे जवळजवळ 3,500 कोटींचं कर्ज त्यांनी फेडून टाकलं. त्यामुळे शेअर आज अप्पर सर्किटला होता. सुवेल लाईफ सायन्स यांनी मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरसाठी रोपानिकांट या औषधाच्या दुसऱ्या फेजची ट्रायल घेतली आणि त्याचे निकाल सकारात्मक आले. TCSनी फिलिपिन्समध्ये मॅकडोनल्ड्स बरोबर 760 रेस्टॉरंटमध्ये IT लँडस्केप मॉडर्नाइज करण्यासाठी करार केला. झी एंटरटेनमेंटनी स्टार इंडियाबरोबर स्टार इंडियाने सांगितलं होतं की 8,000 कोटी तुम्हाला द्यावे लागतील, तर ही रक्कम काही द्यायची नाही आहे, चुकीची माहिती आहे असं झीनी सांगितलं. टाटा पॉवरला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट बोर्डाकडून 400 मेगावॅट हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. लुपिननी भारतात गॅसेसचं औषध विकण्यासाठी टाकेडा फार्माबरोबर लायसेन्सिंग करार केला. हेरिटेज फूड हे आईस्क्रीम प्लांट लावण्यासाठी त्याने 204 कोटींची गुंतवणूक केली. सरकारने पोटॅश, सल्फर, फॉस्फरस आणि नायट्रोजन या सगळ्यासाठी रब्बी हंगामासाठी सबसिडीचे दर जाहीर केले. न्यूट्रियंट बेस सबसिडीचे दर निश्चित केले आणि हे दर
1 ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीसाठी लागू राहतील असं सरकारने सांगितलं. अहो, आज इंटरनेटचा काहीतरी भानगड आहे हे कालच लक्षात आलं होतं. काल संध्याकाळी साधारण 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत टी व्हीसुद्धा लागत होता, थोड्या वेळाने बंद होत होता, थरथरल्यासारखं पिक्चर येत होतं, काहीतरी गोंधळ होत आहे हे कळत होतं. म्हणून आज सकाळी लवकर उठून लवकर व्हिडिओ केला की जेणेकरून इंटरनेट असेल तर तो पटकन अपलोड होईल. तर इंटरनेट नव्हतंच आणि डेट्यावरनं 1.5 तास थांबलं तरीसुद्धा अगदी थोड्या प्रमाणातच व्हिडिओ अपलोड होऊ शकला. त्यानंतर 10:15 ते 10:30च्या आसपास इंटरनेट आल्यानंतर मी तो व्हिडिओ अपलोड करू शकले. मलासुद्धा चुकल्यासारखं झालं, पण काही वेळेला परावलंबी जीणं पुस्तकी विद्या असं आपण म्हणतो की नाही. साधं मोबाईल विसरलं, काही झालं तर कुणाला फोन करायचा म्हटलं आणि आपला फोन नंबर लक्षात नसेल तर आपला किती गोंधळ होतो. तशाच पैकी हा प्रकार. आणि आत्ता येईल म्हणून वाट पाहिली, नाहीतर नेहमी मी कोणाकडे तरी जाऊन ज्यांच्याकडे इंटरनेट असेल त्यांच्याकडे जाऊन अपलोड करते. तर आज तसा अपलोड करायलाही वेळ उरला नव्हता, कारण 8:40 झाली होती. त्यांच्या घरी जायला जो वेळ लागणार आणि 9च्या आधी काही अपलोड होणं शक्य नव्हतं. आणि 9च्या नंतर अपलोड होऊन त्याचा काही व्हावा तसा उपयोग नसतो. म्हणून मी एवढा धडपडाट केला नाही. म्हणून तुम्हालासुद्धा गोंधळ झाला असेल त्याबद्दल माफ करा, पण या सगळ्या गोष्टी माझ्या हातातल्या नाहीत. मनात असलं तरी काहीही उपाय करता येत नाही, इलाज नाही, काय करू, माफ करा. बघूया उद्या मार्केट कसं चालतंय ते. आज रात्री 12-12:30 वाजता आपल्याला फेडनी रेट कट किती केला आहे, काय केला आहे, किती वेळेला वर्षभरात करणार आहे हे सगळं रात्री समजू शकेल. आणि NSEचा IPO काही दिवसांनी म्हणजे नजीकच्या भविष्यामध्ये येऊ शकतो. म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर आज तेजीत होता आणि MCXचा शेअरही तेजीत होता आणि काही प्रमाणात IEX, कारण हे तिन्ही एक्सचेंजेसच आहेत. MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि IEX एनर्जी. तर हे तिन्ही एक्सचेंज याच्यात मोडतात, या गटात मोडतात. त्यामुळे तिन्ही शेअर आज तेजीत होते. IT सेक्टर मात्र आज पूर्ण दिवस मंदीत होता, कारण ॲक्सेंचरनी त्यांच्या पगारात जी वाढ देतात एम्प्लॉईजना ती वाढ देणं थांबवलं आहे, त्यांना प्रमोशन देणं थांबवलं आहे. त्यामुळे पुढे स्थिती काही ठीक दिसत नाही आणि ॲक्सेंचरचा परिणाम भारतातल्या IT इंडस्ट्रीवर होतो. त्यामुळं IT सेक्टरमधले शेअर मंदीत होते. उद्या काय होतं आहे पाहूया आपण. नमस्ते.